क्रांती दल यांच्यातर्फे माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन, त्यात नवापूर अतिक्रमणे काढणे, रोहिंग्या शोध मोहीम राबविणे। दिनांक 22 जुलै 2025 रोजी बिरसा क्रांती दलाच्या नंदुरबार जिल्ह्याच्या पदाधिकारी यांनी संयुक्तपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांना माननीय तहसीलदार साहेब नवापूर यांच्या मार्फत नवापूर नगर परिषदेअंतर्गत करण्यात आलेल्या अतिक्रमणांपैकी कैलासवासी दिगंबरराव पाडवी क्रिकेट ग्राउंड व एकमेव असे एक असलेले तालुका क्रीडा संकुल आदिवासी विकास विभागाचे मुलामुलींसाठी वसतिगृहे बांधकामासाठी आरक्षित केलेली सध्याची इस्लामपुरातील अतिक्रमण केलेली जागा, तसेच नवापूर शहराच्या मध्यभागी असलेल्या ठिकाणी अस्तित्वात असलेले ऐतिहासिक शिवकालीन गढी आदी ठिकाणी अजगराच्या रूपाने अतिक्रमणधारकांनी वेढा देऊन जागा गिळंकृत केली आहे। त्या अतिक्रमित जागेवरील बांधकाम विनाविलंब पाडून टाकण्यात यावे व राजकीय आशीर्वादाने नवापूर शहरात बाहेरून आलेले संशयित बांगलादेशी रोहिंग्या मुसलमान यांनी अतिक्रमण करून इस्लामपुराचे नामकरण करून बोगस शिधापत्रिका मिळवली आहे, त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी व बोगस दिलेल्या शिधापत्रिका जप्त करून त्यांच्या विरोधात शासकीय पातळीवर शोध मोहीम हातात घ्यावी, अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले असून निवेदनावर बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष बहादूर सिंग वळवी, नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष सुनील गमन गावित, जिल्हा कार्याध्यक्ष विजय ठाकरे, जिल्हा महासचिव भरत मोरे, जिल्हा सचिव अंकित वळवी, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश वळवी, जिल्हा युवा अध्यक्ष अहरोन गावित, तालुका अध्यक्ष महेश गावित व प्रवीण पद्माकर गावित आदींच्या निवेदनावर सह्या आहेत। सविस्तर वृत्त असे की नवापूर तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून शहरात आदिवासी विकास विभागाची विद्यार्थिनींसाठी वसतिगृहे मंजूर केलेली आहेत व नगर परिषदेने वसतिगृहांच्या बांधकामासाठी जागा देखील उपलब्ध करून दिली आहे, परंतु त्या वसतिगृहांच्या जागेवर बाहेरच्या लोकांनी पक्के घरे बांधून अतिक्रमण करून संपूर्ण जागा गिळंकृत केलेली आहे। आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृह नवीन क्रमांक 2 हे 500 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून वसतिगृहाची इमारत नसल्यामुळे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी भाडे तत्वावर वसतिगृह अर्थात कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याने पोल्ट्री फार्म बंद करण्यात आली होती, त्याच पोल्ट्री फार्ममध्ये वसतिगृहाची सोय करण्यात आलेली आहे। हे लांछनास्पद असून पोल्ट्री फार्मची जागा अपुरी पडत असल्यामुळे अनेक वर्षापासून फक्त 400 विद्यार्थ्यांना आजतागायत वसतिगृहात प्रवेश दिला जातो व 100 विद्यार्थी वसतिगृहाअभावी शिक्षणापासून दरवर्षी वंचित राहत आहेत। तसेच आदिवासी मुलींच्या वसतिगृहासाठी नगर परिषदेने दिलेल्या जागेवर सुद्धा सध्याच्या इस्लामपुरात अतिक्रमण करण्यात आल्यामुळे आदिवासी विभागाने गावात छोटीशी जागा घेऊन त्या जागेवर मुलींसाठी 2 स्वतंत्र वसतिगृहे बांधलेली आहेत। 325 विद्यार्थिनींना वसतिगृहात प्रवेशासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली असताना इमारती अभावी दरवर्षी फक्त 225 विद्यार्थिनींनाच प्रवेश दिला जातो व 100 विद्यार्थिनी वसतिगृहाअभावी शिक्षणापासून वंचित राहावे लागते। तसेच शासकीय मागासवर्गीय आदिवासी मुलांचे वसतिगृह नवीन क्रमांक 1 या 2 वसतिगृहांसाठी 2 एकर जागा देण्यात आली असून प्रत्यक्षात वसतिगृहाच्या ताब्यात फक्त अर्धा एकरच जागा नाममात्र शिल्लक राहिलेली असून इतर जागेवर अतिक्रमण झालेले दिसत आहे। सदर दोन्ही वसतिगृहे हायवेला लागून असणाऱ्या इस्लामपुरात अस्तित्वात आहेत। नवापूर नगर परिषदेने कैलासवासी दिगंबरराव पाडवी क्रिकेट ग्राउंड या नावाने खेळाचे ग्राउंड उपलब्ध करून दिले असून त्या ग्राउंडच्या 4ही बाजूंना दगडी कंपाऊंडला लागून अतिक्रमण केलेले असून ग्राउंडच्या कंपाऊंडच्या भिंतीवरून कचरा टाकतात व सांडपाणी मैदानात सोडत असून कंपाऊंडच्या भिंतीची तोडफोड करून अनेक ठिकाणी पक्की घरे बांधून ग्राउंडची नासधूस केलेली असून त्या जागेवर महाराष्ट्र शासनाचे करोडो रुपयांचे एकमेव असे तालुका क्रीडा संकुलाचे बांधकाम केलेले असून ते बांधकाम आता करण्यातच शोभेसाठी नावापुरते शिल्लक असून क्रीडा संकुलाचे लोखंडी गेट, दरवाजे, खिडक्या व क्रीडा संकुलातील लाखोंचे क्रीडा साहित्य चोरीला गेले असून त्या संकुलाच्या वरच्या मजल्यावर धूम्रपान व पत्ते खेळण्याचा जुगाराचा अड्डा तयार झालेला असल्यामुळे सदर ग्राउंडमध्ये झालेले अतिक्रमण विळखामुक्त करण्यात यावे व पुनश्च नवीन दगडी कंपाऊंड करून एकमेव अशा तालुका क्रीडा संकुलाचे दुरुस्तीचे कामे करून चोरीला गेलेले खेळाचे साहित्य मिळवून देण्यात यावे व तसेच नवापूरच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक शिवकालीन गढी परिसरात 4ही बाजूंनी झालेले अतिक्रमण काढण्यात यावे, कारण भविष्यात शिवकालीन असलेली ऐतिहासिक गढी नामशेष होण्याच्या मार्गावर असून इतिहासाच्या पाऊलखुणा जिवंत ठेवण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे एकमेव असे हिंदू हृदय सम्राट राजे शिवबांच्या गढीला अतिक्रमणाच्या वेढ्यातून मुक्त करण्यात यावे। सन 1998 यावर्षी 15 ते 20 एकर जागेत एकाच महिन्यात अतिक्रमणे केलेली असून त्याचवेळी इस्लामपुरा नामकरण सुद्धा करण्यात आले असून सदर अतिक्रमण हे
अनिवासी बांगलादेशी रहिवासी असल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, कारण त्यांना शुद्ध हिंदी देखील बोलता येत नसून राजकीय लोकप्रतिनिधी यांना हाताशी धरून रोहिंग्यांनी बोगस शिधापत्रिका देखील बनविली आहेत। त्या कामी उच्चस्तरीय चौकशी करून संशयित असलेल्या रोहिंग्यांच्या विरोधात शोध मोहीम राबवण्यात यावी, तसेच रोहिंग्यांनी केलेले अतिक्रमण जमीनदोस्त करून ती जागा आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदन द्यायला आलं आहे बिरसा क्रांती दल संघटनेमार्फत। आज रोजी नवापूर तालुक्यामध्ये मुलांचं शासकीय वसतिगृह तसंच मुलींचं शासकीय वसतिगृह आणि जे आमचे दिगंबर पाडवी ग्राउंड आहे तिथं क्रीडा संकुलन वगैरे आहे, त्यांची सर्व काही दुरावस्था आहे आणि वसतिगृहांची अशी व्यवस्था असल्यामुळे की 500 मुलांचं तिथं ॲडमिशन असताना त्यांना पोल्ट्री फार्ममध्ये प्रायव्हेट असं त्यांना ॲडमिशन देऊन त्यांना राहण्याची मागणी करत असताना तिथं जे काही जे हॉस्टेल आहे त्यांच्यामध्ये अतिक्रमण झालेलं आहे। अशा अतिक्रमणाला हटवून तिथं सर्व काही योजना आहे आणि जे काही मुलांचं ॲडमिशन आहे ते त्यांना व्यवस्था झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो। अन्यथा आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही धरणे आंदोलन करण्यास तयार आहोत, एवढी मागणी करू शकतो। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो, नाशिक।